And once again, we are here for the discussion about the nanomaterials. We have seen the terminology including this nanomaterial, whatever the history behind the nanomaterial, and what exactly scientists contributed for the nanomaterials. What are the carbon dots, fullerene, graphene, and what exactly means 0D, 1D, 2D, 3D. What are the optical properties of the nanomaterials? And one of the property we have discussed that is the semiconducting nanoparticles. And then we have discussed started for the discussion, that is the second property uh, is the metallic nanoparticles. And in that we have started for the discussion about the interaction of light with the matter. या हा जो सगळा भाग आहे इतपर्यंत आपण सगळा डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये आपण काल गोष्ट बघितलेली होती की हा जर एक नॅनो मटेरियल असेल, एखादं पार्टिकल असेल, तर त्याच्यामध्ये जी लाईट इन्सिडेंट होईल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे त्याच्यावर इन्सिडेंट होईल, त्या इन्सिडेंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला काही भाग हा ऍब्सॉर्ब होईल, निग्लिजिबल पार्ट ट्रान्समिट होईल आणि राहिलेला भाग जो आहे तो स्कॅटर्ड होईल. तर याबाबत आपण जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्स बाबत आपण डिस्कशन केलं. आणि यामध्ये आपल्याला जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन एक्सटिंक्शनचं जे इक्वेशन आहे, सी एक्सटिंक्शन इज इक्वल टू 24 पाय स्क्वेअर आर क्यूब इप्सिलॉन mm बाय 3/2 लॅम्बडा इंटू हे जे आहे हे इक्वेशन. हे इक्वेशन, या इक्वेशनचं आपण डिस्कशन करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामधलं epsilon epsilon 2 आर द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ द कॉम्प्लेक्स डायलेक्ट्रिक फंक्शन्स. हे जे आहे ते डायलेक्ट्रिक फंक्शन्स बाबतची टर्मिनॉलॉजी आहे. आणि epsilon m इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द सराउंडिंग मीडियम विच इज सपोज टू बी अ रिअल नंबर. हा रिअल नंबर कन्सिडर होतो. काल आपण बघितलं की हा रिअल नंबर जो आहे ते एक नंबर आपण कन्सिडर करतो. कशासाठी? तर एअर साठी. ज्यावेळी रेग्युलरचं आपलं ऍटमॉस्फिअर मधलं वातावरण ज्यावेळी असतं, एअर असते, त्यावेळी तो जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो तो एक असतो. पण ज्यावेळी मीडियम बदलतं त्यावेळी मात्र तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बदलला जातो. म्हणजे वॉटर असेल तर वेगळं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहील, ब्लड असेल तर वेगळा राहील, आणि जर एखादा पर्टिक्युलर गॅस असेल तर तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वेगळा राहील. आणि जर त्यातूनही जर मीडियम जे चेंज होईल त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा सगळा वेगवेगळा राहू शकतो. सो यावरून आपण काही गोष्टी मांडल्या होत्या, त्या म्हणजे epsilon 1 + 2 epsilon m इज इक्वल टू 0, किंवा त्यालाच कसं मांडता येऊ शकतं, epsilon 1 इज इक्वल टू -2 epsilon em. This depends only on the material and not on the size of the material. हे जे आहे हे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन द मटेरियल. आणि हा त्या मटेरियलच्या साईज वरती डिपेंड नाही. पण हे 100% ट्रू आहे का? नो. ज्यावेळी साईज हे 50 नॅनोमीटर पेक्षा लेस राहील त्यावेळी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा बदलू शकतो. ओके. सो वेव्हलेंथ ऑफ स्ट्रॉंग सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स, wavelength of strong surface plasma on resonance peak does not change with the particle size, but particle size such as greater than radius 0.1 lambda, it is approximate about the 50 nanometer for visible light, the equation starts to become invalid and wavelength of SPR is size dependent. म्हणजे काय थोडक्यात, जे सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स आहे तो 50 नॅनोमीटर पेक्षा ज्यावेळी जास्त साईज असेल त्यावेळी चेंज होणार नाही. पण ज्यावेळी त्याची साईज ही 50 नॅनोमीटर पेक्षा कमी असेल त्यावेळी डेफिनेटली तो साईज वरती डिपेंडंट राहील. म्हणजे जशी साईज चेंज होईल तसा तो बदलू शकतो. ज्यावेळी आपण आता इथं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स साठी, इट इज पर्टिक्युलरली अबाउट गोल्ड नॅनो पार्टिकल दिलेला आहे. एक्झाम्पल आपण इथे घेणार आहे ते गोल्ड नॅनो पार्टिकल बद्दल घेणार. तर गोल्ड नॅनो पार्टिकल बद्दल आपण ज्यावेळी हे करतोय त्यावेळी आपल्याला महत्वाची गोष्ट जी आहे ती एक गोष्ट इथं मेन्शन करावी लागेल की गोल्ड नॅनो पार्टिकलच का? बिकॉज इट इज ए स्ट्रॉंग ऍब्सॉर्बर ऑफ विजिबल लाईट. गोल्ड नॅनो पार्टिकलचं एक्झाम्पल घेण्यामागचं कारण काय आहे? बिकॉज इट इज
a strong absorber of visible light because of resonance conditions achieved. याच्यामध्ये रेझोनन्स कंडिशन्स ज्या आहेत त्या अचीव्ह केल्या गेल्या, त्यामुळे हे काय केलेलं आहे, हे जे आहे एक्झाम्पल आपण इथं बघणार आहे. ज्यावेळी एखादी लाईट त्या सरफेसवरती इन्सिडेंट होते, पडते, त्यावेळी त्या पार्टिकल, ते जे लाईट आहे त्याचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, ओके, त्या सरफेसवरती त्या पार्टिकलच्या त्या इलेक्ट्रिक फील्ड, लाईटच्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होते, इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होते आणि नॅनो पार्टिकल ऑसिलेट करंटली रिलेटिव्ह टू द atomic background. ही इथं दाखवल्या पद्धतीने. This condition of resonance is known as surface plasmon resonance. इथं दाखवल्याप्रमाणे इथं जर आपण बघितलं तर पार्टिकलचे जे इलेक्ट्रॉन, पार्टिकलचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं या हॉलो सर्कल्सने दाखवलेले आहेत आणि जे डार्क सर्कल दाखवलेले आहेत, जे डार्क सर्कल आहेत, हे डार्क सर्कल जे दाखवलेले आहेत, दॅट आर ऑसिलेशन्स अबाउट गोल्ड ऍटम, ऑसिलेशन्स ऑफ गोल्ड ऍटम्स, ते दाखवलेले आहेत, ते डार्क सर्कल्स. लक्षात येते. तर हे जे आहे हे इथं आपल्याला या डायग्राम वरून लक्षात येते, सरफेस प्लाझ्मॉन. मग इन जनरल the interaction between incident light and particle can be characterized in terms of extinction. ज्यावेळी लाईट इंटरॅक्ट होते त्यावेळी हे कशा पद्धतीने आपण कॅरेक्टराइज करू शकतो, इन टर्म्स ऑफ एक्सटिंक्शन. मीन्स द लाईट इट रिमूव्स फ्रॉम द इन्सिडेंट बीम. ओके, देन there are two processes which remove the light from the beam. दोन प्रोसेसेसनी लाईट काय करता येईल, आपल्याला तिथून काढता येईल. पहिलं काय तर ऍब्सॉर्प्शन अँड स्कॅटरिंग. काय आहे तर ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग. आपण काल पण बघितलं होतं की ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग मुळे काय होतंय, जी लाईट त्या पार्टिकलवरती इन्सिडेंट होते त्याची इंटेन्सिटी काय होते, ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग मुळे डिक्रीज होते. The light of beam excites the loosely bound surface electrons to form surface plasmon. जी लाईट त्याच्यावरती आहे ती लाईट काय करते, त्याला एक्साइट करते. जे लूजली बाउंड सरफेस इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स फॉर्म करायला काय करते, एक्साइट करते. विच इटसेल्फ कॅन जनरेट हीट. काय होऊ शकते आणखी, इट कॅन जनरेट हीट सुद्धा तिथं काय होऊ शकते, प्रोड्यूस होऊ शकते. इट कॅन जनरेट हीट विच द रिमूव्ड लाईट हॅज गॉन इनटू ऍब्सॉर्प्शन. आपल्याला लाईट रिमूव्ह करायचे, लाईट तिथनं काढायचे, तर त्यासाठी ऍब्सॉर्प्शन जर आपण पर्याय म्हटलं तर ऍब्सॉर्प्शन पर्यायामध्ये काय होणार आहे, तर लाईट जी आहे ती लूजली बाउंड झालेले जे सरफेसवरचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळं सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स तयार होईल. ओके, आणि त्याचबरोबर हीट तिथं जनरेट होईल आणि जी हीट तयार झालेली आहे त्यामुळं आणखी काय होतंय, लाईट रिमूव्ह होईल आणि ती कशामध्ये जाईल, ऍब्सॉर्ब होईल. रिमूव्ह होते म्हणजे ऍब्सॉर्ब होईल पूर्ण. इट ऑल्सो ऍक्ट ॲज अ डायपोल शेकिंग ऍट द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, अँड इटसेल्फ बिकम्स द सोर्स ऑफ लाईट. हे काय होईल, याच्यामध्ये लाईट अशा पद्धतीने ऍब्सॉर्ब झाल्यामुळं डायपोल शेकिंग ऑफ द फ्रिक्वेन्सी ऍट द फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला, हे सगळं ज्या फ्रिक्वेन्सीला होईल त्याच फ्रिक्वेन्सीला, फ्रिक्वेन्सी प्रत्येक वेळी बदलून चालणार नाही, त्याच फ्रिक्वेन्सीला काय होईल, सोर्स ऑफ लाईट म्हणून सुद्धा काम करेल. इन दिस केस रिमूव्ड लाईट इज कन्वर्टेड इनटू स्कॅटर्ड लाईट. आणि या ज्यावेळी अशा पद्धतीने तो सोर्स म्हणून ऍक्ट होईल, तिथं तयार होईल, ज्यावेळी तो सोर्स म्हणून इथं तयार होईल त्यावेळी तो जो लाईट आहे ऍब्सॉर्ब झालेला, तो ऍब्सॉर्ब झालेला लाईट स्कॅटर्ड लाईट म्हणून कन्वर्ट करता येईल. लक्षात येते. ही जी आहे ही प्रोसेस इज व्हेरी युजफुल इन मेडिसिन. Scattering of light becomes visible optical microscope due to which position can be determined.
heat generated by absorption can be used for the further treatment called hyperthermia. आता हे एवढं जे सगळं सांगितलंय, तुम्ही म्हणाल आम्हाला हे का दिलंय, तर तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला अँजिओप्लास्टी केली जाते लोकांची. अँजिओप्लास्टी केली जाते आणि किती ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत हार्टमध्ये हे काढलं जातं. हे हार्टमध्ये किती ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत हे जे काढणं गरजेचं आहे, हे काढण्यासाठी ही प्रोसेस इथं उपयोगाला येते. इथं ही लाईट जी आहे ही लाईट वरून ठरलं जातं. लाईट किती पास होते, एखादी सरफेस वरती ती लाईट पडणार आहे बरोबर. हे इंजेक्शन वगैरे देतात, मार्गे जातं, पुढे गेल्यावरती काय होतं, ती लाईट तिथनं आपल्याला त्या सरफेस वरून पडणार ती काढायची, मग ती काढायची आहे, रिमूव्ह करायची आहे. मग ती कशा पद्धतीने करता येणार, तर ती ऍब्सॉर्ब करून काढायला पाहिजे. मग ही काढत असताना कशा पद्धतीने केलं जातं, तर तो जो आहे तो त्या सरफेसचा जे आहे पार्ट, त्या सरफेसला हे सगळं मटेरियल मध्ये चाललेलं आहे ओके, आणि हे बॉडीमध्ये त्या पद्धतीने ऍक्ट होत जातं. हे त्या सरफेसवरती असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जे लूजली बाउंड असतील त्याच्यापासून ते सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स तयार करतील, त्याच्यामुळे हीट तयार होईल. त्यामुळं ह्या हीट तयार झाल्यानंतर त्या लाईटचं ऍब्सॉर्प्शन होईल. लाईटचं ऍब्सॉर्प्शन तयार झालं की काय होईल, त्या फ्रिक्वेन्सीला जर तुम्ही बघितलं असेल तर ती फ्रिक्वेन्सी, तुमचा आता संपर्क मेडिसिनशी आला असेल नसेल, पण ही गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी फिक्स केली जाते. त्या फिक्स फ्रिक्वेन्सीला तो जे ऍब्सॉर्ब केलेला आहे ते लाईटचा सोर्स तयार करतं, ते लाईटचा सोर्स म्हणून ऍक्ट व्हायला सुरू करतं. आणि ते लाईटचा सोर्स ज्यावेळी ऍक्ट म्हणून करते त्यावेळी ते लाईट पुढं काय करतं, ऍब्सॉर्ब झालेली स्कॅटर्ड करतं, कन्व्हर्टेड इनटू स्कॅटर्ड लाईट. आणि त्या स्कॅटर्ड लाईटला मेजर केलं की आपल्याला ते ब्लॉकेजेस कळतात. हे सगळं त्याच्या मागची थिअरी बिहाइंड आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून हा इथं आपल्याला पॉइंट ऍड केलेला आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे, त्याचबरोबर जी इथं गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर यामध्ये हीट जर जनरेट झालेली असते, ती हीट जी आहे त्या हीटच्या याला काय म्हटलं जातं, हायपरथर्मिया. थर्मल म्हणजे हीट ओके. त्या ट्रीटमेंटला काय म्हटलं जातं आणखी, हायपरथर्मिया. हीट जनरेटेड होते त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं हायपरथर्मिया. द एक्सटिंक्शन बाय द पार्टिकल depends not only the optical property of the material but on the optical properties of the medium. मगाशी आपण ज्याच्यापूर्वी जे एक बघितलंय की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मध्ये एअरचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 म्हणून सांगितलं आणि ब्लडचा जो आहे तो 1.4 सांगितला. इथं ब्लडचं एक्झाम्पल देण्याचं कारण आहे की हे सगळं जे आहे ते मेडिकल फील्ड मध्ये आपल्याला वापरता येतं, उपयोगात येतं, म्हणून हे इथं दिलेलं आहे. तर extinction by the particle depends not only on the optical properties, त्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज वर फक्त डिपेंड नाही, तर ते मटेरियल जे आहे ते कुठल्या मीडियम मध्ये आहे याच्यावरती बरेच डिपेंड. म्हणजे त्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज कुठल्या मीडियम मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहेत याच्यावरती डिपेंड. आणि या आता सगळ्याच्या जेव्हा आपण एक सांगू शकतो की लार्जर नॅनो पार्टिकल्स द पोझिशन, for the larger nanoparticles the position, that is the wavelength of SPR peak, is size dependent. Larger nanoparticles position, for the larger nanoparticles the position wavelength of SPR peak is size dependent. SPR peak is size dependent. आता हे बाकी सगळं तुमच्या लक्षात राहिलं न राहिलं तरी इथं मी एक ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला नक्की सांगेन, तो म्हणजे for the larger nanoparticles the position, that is the wavelength of SPR is ... पहिले येणार साइज डिपेंडंट, दुसरा पर्याय साइज इंडिपेंडंट, तिसरा पर्याय येणार नो मॅटर फॉर साइज, तिसरा पर्याय येणार ऑल ऑफ द अबव. तर याच्यातला पहिला पर्याय आहे साइज डिपेंडंट, हा पर्याय इथं करेक्ट आहे. कारण साइज डिपेंडंट आणि नो मॅटर ऑफ साइज ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ एकच झाला, त्यामुळे साइज डिपेंडंट हा इथं पर्याय करेक्ट आहे. इन केस ऑफ एसपीआर, एसपीआरच्या केसमध्ये साइज डिपेंडंट राहत. लक्षात आलंय.
तर हे जे आहे याच्या संदर्भात जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय आहे, द एक्सटिंक्शन बाय पार्टिकल डिपेंड्स नॉट ओनली, आता जे आपण म्हटलं ते, द एक्सटिंक्शन इफिशियन्सी QXT is CXEXT divided by the geometrical cross section of the particle, that is pi r square, and is given by QEXT is equal to CEXT upon pi r square. आणि हे जर आपण पुढे केलं तर त्याच्यानुसार काय येतंय, 24 pi square r cube epsilon m raised 3/2 upon pi into pi r square into epsilon 2 upon epsilon 1 plus 2 e epsilon m bracket square plus epsilon 2 square. आणि हे नेमकं जे आहे इक्वेशन ते इक्वेशन म्हणजे थोडक्यात QXT काय आहे तर 24 pi r epsilon em raised 3/2 by pi into epsilon 2, हेच रिअरेंज करून हेच इक्वेशन हे टर्म काढून इथं मांडण्यात आलेलं आहे. 5.6 इक्वेशन अशा पद्धतीनं केलेलं आहे. तर एक्सटिंक्शन इफिशियन्सी डिपेंड्स अपॉन आर, कारण साईज वरती डिपेंड आहे म्हटलं की आर म्हणजे रेडियस जे आहे ते त्याच्यावरती डिपेंड आलं. आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम इप्सिलॉन जे आपण सांगतो त्याच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा त्या मीडियम वरती डिपेंड आहे. So extinction efficiency is depends upon R and dielectric constant of the medium. हे पॉइंट्स, बाकी इक्वेशन मी फास्ट घेतोय कारण इक्वेशन तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार नाहीत नक्कीच, पण जे तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह मात्र तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे. तर इथलं हे ऑब्जेक्टिव्हचं पॉइंट कुठला आहे, एक्सटिंक्शन इफिशियन्सी डिपेंड्स अपॉन R and dielectric constant medium. Dielectric constant of medium, mediumचा dielectric constant. The relative amount of extinction and absorption depends on the particle size. Okay, in small particles म्हणजे 20 नॅनोमीटर वगैरे किंवा त्यापेक्षा कमी, the extinction is almost entirely due to absorption. Okay, while the larger particles more than 80 nanometer, absorption and scattering both are approximately equal. ज्यावेळी ऍक्च्युअली आता इथं 20 आणि 80 दिलं एक्झाम्पल, पण तुम्ही इन बिटवीन धरा 50 पेक्षा ज्यावेळी साईज कमी असेल, 50 नॅनोमीटर पेक्षा जर साईज कमी असेल त्यावेळी ते टोटली डिपेंड कशावर असेल, ऍब्सॉर्प्शन वरती. 50 नॅनोमीटर पेक्षा जास्त असेल त्यावेळी ते कसं असेल, ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग या दोन्ही वरती डिपेंड असेल इक्वली. ओके, द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ स्कॅटर्ड अँड ऍब्सॉर्ब्ड लाईट varies as a function of particle size. The frequency of surface plasmon resonance, that is SPR oscillations, loosely bound electron oscillations. इथं जे आता आपण म्हणतोय ते लूजली बाउंड इलेक्ट्रॉन ऑसिलेशन्स आहेत. त्याचं कारणच ते आहे की जर ते लूजली बाउंड असतील तरच ते SPR क्रिएट होते, बरोबर. तर रिलेटिव्ह प्रपोर्शन स्कॅटर्ड अँड ऍब्सॉर्ब्ड लाईट व्हॅरीज ॲज अ फंक्शन ऑफ पार्टिकल साइज. Relative proportion of scattered and absorbed light varies as a function of particle size. WB is equal to under square root 4 pi n square ne square by m star. आता हे m star जे दिले ते म्हणजे mच आहे ऍक्च्युअली, पण जे दिले ते इफेक्टिव्ह मास ऑफ इलेक्ट्रॉन. n म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्स इन प्लाझ्मा आणि इज दी चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे जे आहे हे सगळं जे आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या SPR मध्ये कन्सिडर होतात. सो इट इज ऑब्झर्व दॅट वेवलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द रेझोनन्स ऑफ प्युअर गोल्ड spherical particles remains in the visible regions. Okay, visible region. We also know that this wavelength decides the wavelength of scattered or absorbed light, which is further dependent upon the particle size of the material. We know that the wavelength of scattered and absorbed light decide the color of the solution, which mainly depends on the particle size. So that gold solution shows different colors depending upon the size. आता हे एवढं सगळं सांगण्याच्या मागचा उद्देश जो आहे तो हाच आहे की याच्यापूर्वी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनं गोल्ड
जे आहे, मी तुम्हाला यापूर्वी पण म्हटलेलं होतं की गोल्ड आपल्याला जे अपेअरिंगला येलोइश असं दिसतं, ग्लोरियस दिसतं, ते ज्यावेळी नॅनो पार्टिकल साईज मध्ये असतं त्यावेळी ते तेवढ्या साईजला 100 नॅनो पार्टिकल पेक्षा जास्त असणाऱ्या साईजला, 500 म्हणा, 500 पेक्षा जास्त असणाऱ्या साईजला हे आता जो कलर दिसतोय त्याच पद्धतीने दिसत. पण जसजशी साईज त्याची कमी होत जाते तस तसं काय होत जातं, त्याचा कलर चेंज होत जातो. अगदी याचा कलर रेड, पर्पल, व्हायोलेट आणि ब्राऊन अशा पद्धतीचा होतो. असा एकदम ब्लड रेड जो आहे ना, ब्लड रेड तशा पद्धतीचा. हे जे सगळं आहे ना, हे सगळे कलर्स मिळतात, मिळालेले आहेत. आणि हे जे कलर मिळालेत त्याच्या मागचं जे रिझन आहे ते हे आहे. एखादा कलर आपण कधी कळतो, आपल्याला ठरवतो, आपल्याला कधी कळतो ज्यावेळी त्या सोल्युशन मध्ये ती लाईट जी कुठली आहे ती ऍब्सॉर्ब झालेली असेल, त्याच्यावरून त्याचा कलर डिपेंड आहे. आणि ऍब्सॉर्ब झालेली लाईट जी आहे ही त्या सोल्युशनचा किंवा त्या मटेरियलचा काय करते, कलर डिसाइड करते. मग ही साईज, हे जे लाईट ऍब्सॉर्प्शन आहे हे साईज डिपेंडंट ज्यावेळी होतं त्यावेळी हे एसपीआर इथं काम करतं. म्हणजे काय, तर त्या फ्रिक्वेन्सीला ज्यावेळी आपण गोल्डचा पर्टिक्युलरली विचार करतोय त्यावेळी हा व्हिजिबल रिजन मध्येच करतोय. त्याचं कारण काय आहे, कारण मोस्ट ऍब्सॉर्बर, जास्तीत जास्त ऍब्सॉर्बर कोण आहे, तर गोल्ड आहे, बरोबर. तर हे गोल्ड जे आहे त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स ऑफ प्युअर गोल्ड स्पेरिकल पार्टिकल्स रिमेन्स इन द विजिबल रिजन. एक मिनिट. So we also know that the wavelength decides the wavelength of scattered absorbed or absorbed light, which further depend on the particle size. म्हणजे हे सगळे जे आहे ते वेव्हलेंथ किंवा हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या परत कशावरती येतात, पार्टिकल साईज वरती येतात. आणि पार्टिकल साईज वरती ज्यावेळी येतात त्यावेळी काय होतं, इथं सगळ्या गोष्टी परत त्या साईज नुसार चेंज होत जातात. मग पर्टिक्युलरली गोल्ड नॅनो पार्टिकल्स आपण का घेतलेला आहे, बिकॉज दे आर व्हेरी स्ट्रॉंग ऍब्सॉर्बर ऑफ विजिबल लाईट अँड बिकॉज रेझोनन्स कंडिशन्स इज अचीव्ह. ओके, त्यामुळे रेझोनन्स कंडिशन काय होते, अचीव्ह होते. व्हेन लाईट इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ पार्टिकल, ज्यावेळी पार्टिकल वरती ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पडतील किंवा लाईट पडते त्यावेळी काय होतंय, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईट, the electron cloud of nanoparticles oscillates coherently, oscillate करतात coherently relative to the atomic background, relative to the atomic background. त्यासाठी इथं ही जे काय ते एक्झाम्पल इथं दिलेलं आहे त्याच्यानुसार हे जे होल आहेत, हॉलो सर्कल्स आहेत, हे दाखवलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स पार्टिकल जे आहेत. आणि हे गोल्डचे ऑसिलेशन्स जे आहेत ते गोल्डचे ऑसिलेशन्स हे या डार्क सर्कलने दाखवलेले. ठीक आहे, त्यावेळी आपण आता हे मगाशी जे एक्झाम्पल बघितलं ते हायपरथर्मिया मेडिसिनल थेरपी जी आहे ती हीच की ज्यावेळी इन्सिडेंट लाईट आणि पार्टिकल ह्या दोन्हीचं ज्यावेळी इंटरॅक्शन होतंय त्यावेळी ते कशा पद्धतीने आपल्याला कॅरेक्टराइज करू शकतात, तर ते आपल्याला कॅरेक्टराइज करता येऊ शकतं इन टर्म्स ऑफ एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शनच्या टर्म्स मध्ये आपल्याला कॅरेक्टराइज करता येऊ शकतं. आणि एक्सटिंक्शनच्या टर्म्स मध्ये कॅरेक्टराइज करायचं याचा अर्थ ती लाईट तिथनं रिमूव्ह करावी लागेल. कुठून, फ्रॉम द इन्सिडेंट बीम, ज्या बीम मधून ती इन्सिडेंट होतीये तिथून ती रिमूव्ह करावी लागेल. आणि त्यासाठी दोन प्रोसेसेस काय कराव्या लागतील, इथं यूज कराव्या लागतील. दोन प्रोसेसेस कुठल्या, तर पहिली प्रोसेस आहे ऍब्सॉर्प्शन, दुसरी प्रोसेस आहे स्कॅटरिंग. मग बीम जो काय करेल, लाईट एक्साइट्स करेल. तो लाईटचा बीम जो आहे तो काय करेल, कशाला एक्साइट करेल, लूजली बाउंड झालेले सरफेस इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला एक्साइट करेल आणि
त्यांच्यापासून काय फॉर्म तयार होईल, सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स तयार होईल. ओके, हे सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स तयार झालं की ते सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स जे आहे ते हीट जनरेट करेल, आणि हीट जनरेट केलं की तिथनं ते काढून काय करता येईल, ऍब्सॉर्ब करता येईल, म्हणजे ते ऍब्सॉर्प्शन मध्ये जाईल. हे also act as a dipole shaking at the frequency of light. हे महत्वाचं आहे की ती जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सीला ते सगळं होईल, आणि त्याच वेळी तो जे ऍब्सॉर्प्शन झालेला आहे त्याच्यामुळे तो सोर्स ऑफ लाईट म्हणून तिथे काय करता येऊ शकतो, वापरता येऊ शकतो. आणि त्यामुळं तो जो सोर्स ऑफ लाईट म्हणून वापरलेला आहे तो काय करता येईल, परत कशामध्ये कन्वर्ट करतात, तो करतात स्कॅटरिंग ऑफ स्कॅटर्ड लाईट मध्ये कन्वर्ट करतात, की जी आपल्याला पुन्हा वापरता येते. आणि ही कशामध्ये वापरली जाते मेथड, तर मेडिसिन फील्ड मध्ये वापरली जाते. मेडिसिन फील्ड मध्ये वापरली जाते. स्कॅटरिंग ऑफ लाईट बिकम्स विजिबल इन ऑप्टिकल मायक्रोस्कोप. ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये काय होईल, ही आपल्याला वापरता येते, ड्यू टू विच पोझिशन कॅन बी डिटरमाइंड. आणि जी हीट जनरेट झालेली आहे त्या ऍब्सॉर्प्शन मुळे, त्याच्यामुळे त्या ट्रीटमेंटला काय म्हटलं जाणार, हायपरथर्मिया. हायपरथर्मिया म्हटलं जाणार. द एक्सटिंक्शन बाय अ पार्टिकल डिपेंड्स नॉट ओनली ऑन द ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल बट ऑन द ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम विच इट्स डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे ज्या मीडियम मध्ये हे सगळं ऑप्टिकल प्रॉपर्टीज डिस्ट्रीब्यूट झाल्या त्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज वरती आणि त्या मीडियम वरती काय राहील, हे डिपेंड राहील. आणि त्या आपण जे याच्यापूर्वी एक्सटिंक्शनचं जे इक्वेशन बघितलेलं आहे त्याच्यानुसार लार्जर नॅनो पार्टिकल्स द पोझिशन, ओके, जी म्हणजे पोझिशन म्हणजे वेव्हलेंथ, थोडक्यात त्या पार्टिकल्सची वेव्हलेंथ जी आहे, मग आपण ब्लू शिफ्टच्या वेळी जसं बघितलं होतं पीक जो मिळतो तसा तो पीक किंवा ती जी वेव्हलेंथ आहे ही कशावरती डिपेंड असेल, इट इज डिपेंड ऑन साइज. सो लार्जर नॅनो पार्टिकलची वेव्हलेंथ जी आहे ऑफ एसपीआर पीकची रेझोनन्स जे आहे, सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स जो आहे त्याचा पीक जो आहे तो साइज डिपेंडेंट आहे. आणि हे जे इक्वेशन आहे आपल्याला QExt इज इक्वल टू 24 पाय r epsilon 3/2 बाय लॅम्बडा इंटू epsilon 2 बाय e epsilon प्लस 2 epsilon em ब्रॅकेट स्क्वेअर प्लस e epsilon 2 स्क्वेअर. हे डायरेक्ट इक्वेशन्स तुम्हाला आहेत, त्या इक्वेशन्स नुसार ह्या सगळ्या गोष्टी इथं काय केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर एक्सटिंक्शन इफिशियन्सी डिपेंड्स अपॉन दी आर अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. हे एक्सटिंक्शन इफिशियन्सी कशावरती डिपेंड आहे, तर आर म्हणजे रेडियस आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या मीडियमचा असणारा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कारण आता मेडिकल फील्ड मध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ते ब्लड ऍज अ मीडियम तिथं कन्सिडर करावं लागेल. जसा पार्टिकल जितका म्हणजे साईज बदलेल तसं त्या पद्धतीने या गोष्टी इथं पुढे बदलत जातात. जर ते 20 नॅनोमीटर एक्झाम्पल इथे दिलंय, पण मी तुम्हाला सांगतो की 50 नॅनोमीटर पेक्षा ज्यावेळी लेस पार्टिकल साईज असेल त्यावेळी ते एक्सटिंक्शन टोटली डिपेंड्स ऍब्सॉर्प्शन वरती असेल. 50 नॅनोमीटर पेक्षा ज्यावेळी त्याची साईज जास्त असेल त्यावेळी ती ऍब्सॉर्प्शन आणि स्कॅटरिंग या दोन्हीवरती डिपेंड असेल इक्वली. आणि हे जे आहे हे रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ स्कॅटर्ड अँड ऍब्सॉर्ब्ड लाईट व्हॅरीज ऍज अ फंक्शन ऑफ पार्टिकल साईज. आता जे सांगितलं पार्टिकल साईज त्याच पद्धतीनं या दोन्ही कशाचं फंक्शन असणार आहे, पार्टिकल साईज. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स ऑसिलेशन्स हे जे आहे ते या इक्वेशनच्या थ्रू दिलेलं आहे. त्यामध्ये n जे आहे इट्स अ इलेक्ट्रॉन्स इन प्लाझ्मा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन प्लाझ्मा, E इज द इलेक्ट्रॉन चार्ज and m इज द इफेक्टिव्ह मास. तर आपल्या ह्या शेवटी जर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा याचा शेवट हाच आहे की वेव्हलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द रेझोनन्स ऑफ प्युअर गोल्ड स्पेरिकल पार्टिकल्स रिमेन्स इन द विजिबल रिजन. विजिबल रिजन मध्येच राहतात, म्हणजे कलर्डच राहतात. थोडक्यात जे प्युअर गोल्डचे स्पेरिकल पार्टिकल्स तयार होतात ते विजिबल रिजन मध्येच राहतात. आणि हे काय आहे की वेव्हलेंथ डिसाइड्स द वेव्हलेंथ स्कॅटर्ड ऑर ऍब्सॉर्ब्ड लाईट फॉर पार्टिकल डिपेंडेंट ऑन द पार्टिकल. हे जे आहे हे सगळं वेव्हलेंथ वरती डिपेंड राहतात. ही वेव्हलेंथ कशावरती डिपेंड राहते, तर पार्टिकल साईज वरती, लाईट ऍब्सॉर्प्शन वरती डिपेंड राहते. लाईट ऍब्सॉर्प्शन किंवा स्कॅटरिंग वरती डिपेंड राहते वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथ जी लाईट ऍब्सॉर्ब किंवा स्कॅटरिंग वरती डिपेंड राहते
ती डिपेंड असते पार्टिकल साईज वरती. त्यामुळं पार्टिकल साईज जशी बदलत जाईल तसं त्या पार्टिकल्सचा कलर बदलत जातो. सो दॅट द गोल्ड सोल्युशन शोज different colors depending upon the size.